लिहिले अण्णा तुमच्याबद्दल. त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही अण्णा. त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही अण्णा. अहो सर्व संपूर्ण भक्त राहते तुमचेच नाते अण्णा. या किविल वाण्या बाळांची ते अण्णा तुमच्या वाचूनच वाट वळते. पण खरी बापाची माया ज्याला बाप नाही ना हो त्यालाच कळते असं म्हटलं गेलं अण्णा. बेटा गुंडा हो या घर मवाली, अरे बाप तो अपने असल में छुपा लेता है, बाप तो भिकारी हो या हो तबायत, बाप तो बाप होता है. जगातलं बापा इतकं मोठं अंतकरण नाही. बाप आजपर्यंत कुणी सांगितलं नाही. कदाचित आईबद्दल सगळ्यांना लिहिलं. आई इतकी मोठी झाली की बापाबद्दल कुणी लिहायला तयार नाही. पण सांगू, जगातला खरा सूत्रधार मात्र बाप आहे. एका दिवसाचा डबा तयार करणारी आई आहे, पण आयुष्यभराचा डबा दारात तयार करून आणणारा मात्र तो बाप आहे. जगातला सगळ्यात मोठा जर कोण असेल तर तो बाप आहे. अण्णा आज तुमच्याबद्दल बोलतोय, शब्द काही वरून येतील. आज तुमच्याबद्दल बोलत असताना माझी ताई बसली आहे कीर्तनात. अख्खे एका लेकीला जर खरं खरं विचारलं, म्हणजे तुलाच नाही मला वाटतं सगळ्यांना जरी विचारलं, एका लेकीच्या माहेर, एका लेकीच्या जीवनात माहेर कुठपर्यंत असतं, तर एका लेकीच्या डोळ्यात पाणी येतं. लेक सांगते माझा बाप आणि माझी आई जोपर्यंत जिवंत आहे, खरं खरं माहेर तिथपर्यंत असतं. वडिलांची मिरासिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागे. उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागे. हरिवंश परंपरा दासमी अंकित ए तुका मोकली तालाज गुणा. उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागे. समचरण सृजम चांद्रणीला बुदाबम जगडनीत पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसीमाला कंजनम गंजनेत्रम सवयदबलास विठ्ठलम चिंतयामि. महायोग पीठे तटे भीमनत्यामरम पुंडरीकाय धातुमणींद्र है समागत्य तिष्ठन्तमानंद कन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. पांडुरंगा करू प्रथमा नमन. पांडुरंगा करू प्रथमा नमन. पांडुरंगा करू प्रथमा नमन. पांडुरंगा करू प्रथमा नमन. दुसरे चरण संताचिया. दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथिता विचारू. त्यांच्या कृपादाने कथिता विचारू. दुसरे चरण संताचिया. दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथिता विचारू. टाळी वाजवा. पांडुरंगा गुरु प्रथम नमन. दुसरी चरण संताची त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरुदास तुका हरि कलावत्नी ज्योतिरार्थावतारम कलंकांकते ज्योतिकामुदी वक्त्रम खलानी शवादा पुनोदार दक्षिण समाधिस्थ मूर्ती मजे ताणदेव. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेने हरि बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. सेवेला की सेवक झालो. सेवेला की सेवक झालो. सेवक झालो. सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरण. तुमच्या लागलो निज चरणा चरणा
लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण आवो स्वामी तू गया देवा यावरी न करावा भेर जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंची ती नमस्कारुणी आता लागून या पाया विनवी तो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही माझ्या वडिलांची मिराशिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागे मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तुन हरी हे अकारण करुणावरून आले श्री भक्तकाम कल्पतरुम पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अथंग करुणेनं अथंग दयन संप्राप्त संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु तुकोबारायांचा आणि तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून आपल्या वडिलांची परंपरा सांगतात काय आपली परंपरा हे देवा अरे आमच्या वडिलांनी जे जे काही केलं ते आम्ही केलं पाहिजे काय केलं आमच्याकरता मिराशी हा शब्द लय महत्वाचा आहे परंपरा काय परंपरा आहे सेवेची परंपरा आमची आहे आणि म्हणून देवा आज आम्ही सुद्धा तुझी सेवा करणार पण ही सेवा करत असताना माझ्या वडिलांची मिराशिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा ही सेवा केली तर आम्हाला फायदा काय महाराज म्हणले आमच्या जन्मातलं महत्वाचं गणित सार्थकी लागल हेच हे फायदा आहे पण काय करावं महाराज म्हणले उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा मला गे त्या करता आम्ही काय करावं तर महाराज म्हणले वंश परंपरेनुसार जी सेवा चालत आली आहे ती सेवा करावी पण कदाचित ती सेवा करत असताना लोक आपल्याला हसतील पण लोकांचा विचार करू नका तुका मुकलिता लाज कोणा उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा मला गे विठ्ठला विठ्ठला अभंग सुंदर निवडलाय प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही खरं तर आज आपल्या श्री क्षेत्र अंबासन या नगरीमध्ये आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व सर्वांचं प्रेमळ व्यक्तिमत्व नवे नवे अंबासन गावची खरी ओळख आणि अंबासन गावचं एक गोड व्यक्तिमत्व नवे नवे या गावचं वैभव आणि या गावामध्ये पडलेली गोड अशी भर ज्या माध्यमातून गावाचं वैभव पंचकृषीत नाही तर आपल्या जिल्ह्यात झालं असं या गावचं वैभव स्वर्गीय सुखदेव दादा आपण ज्यांना अण्णा म्हणायचो सुखदेव अण्णा शिवराम भामरे अण्णांच्या 46व्या पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे आजपर्यंत अनेक ही महाराज मंडळी माझ्या मागे उभी आहेत यांनी पुण्यस्मरण केलेली आहेत पण कदाचित पहिला असेल दुसरा असेल तिसरा असेल चौथा असेल पाचवा असेल याच्या पुढे आपण पुण्यस्मरण पाहिलं नाही बरोबर ना जरा बोला चला मला बोलणारी माणसं आवडतात हा हा पहिलं पाहिलं असेल पहिल्यापासून 5व्या पर्यंत पाहिलं असेल पण आजच्या या भामरे परिवारानं पहिलं नाही किंवा 5वं नाही शिवा 10वं नाही किंवा 20वं नाही तर 40वं सुद्धा नाही तर 46वं पुण्यस्मरण साजरं केलंय अशी मुलं जन्माला येणारी मी धन्यवाद देणारा कोण तुकोबार आहे तुम्हाला धन्यवाद देतात आपुल्या इता जो असे जागता धन्य माता पित्या तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाच हरिक वाटे देवा म्हणून धन्यवाद आहे म्हणून या मुलांना धन्यवाद देत असताना अण्णांचं गोड असं नेतृत्व आहे आणि भांबरे परिवारानं केलेला ज्ञान यज्ञ सोहळा आजचं कीर्तन जरी अंबासन गावात चालू आहे पण मला वाटत नाही की मी अंबासन गावात कीर्तन करतोय आजचं कीर्तन पंढरपूर किंवा आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये चालू आहे याचा प्रतिभास मला होता मला माहिती गार वाजून आले तुम्ही टाळ्या वाजवायला जरा काणकूच करताय माहिती मला पण वाजवत जायचं गार टाळीनं गार जातं एवढं लक्षात ठेवा विठाला विठाला अभंग सुंदर निवडलाय मला ज्यांच्या जीवावर कीर्तन करायचे ते महाराष्ट्रातले सगळे नामवंत मंडळी माझ्या व्यासपीठावर उपस्थित आहे या परिवाराची ओळख अशी आहे अण्णांचं कार्य आपल्याला सगळ्यांना ज्ञातच आहे पण मी पुढे कीर्तनात उलगडा करणार आहे आज त्यांच्या मागं त्यांच्या आई त्यांच्या पत्नी आदरणीय तुळसाई असतील 4 मुलं आहेत त्यामध्ये विजय दादा आहेत राजेंद्र दादा आहे राजेंद्र दादा विभागीय अधिकारी आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये सहबँक अध्यक्ष आहे त्याचप्रमाणे रामदास दादा आहे अनिल दादा आहे आणि माझी बहीण आरतीताई आहेत ह्या सगळी 5 मुलं आणि या 5 मुलांनी केलेला 4 मुलं बरोबर ना 4 मुलं आणि या 4 मुलांनी केलेला ज्ञानयज्ञ सोहळा
आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. आज खरं तर उपस्थित असताना या महाराष्ट्रातल्या गुणीजन मंडळीनं हे व्यासपीठ भरून गेलंय. त्यापैकी महाराष्ट्रातले तद्वत नामवंत गायनाचार्य, नामवंत म्हणण्यापेक्षा प्रसिद्ध सुद्धा आहे आणि प्रसिद्ध असण्यापेक्षा त्यांचं गायन तितकंच सिद्ध आहे. प्रसिद्ध तर आहेच आहे पण सिद्ध सुद्धा तितकंच आहे. असे महाराष्ट्रातले नामवंत गायनाचार्य, मराठवाड्यातून आलेले, आमच्या असं म्हटलं जातं जगात जर्मनी आणि भारतात परभणी असं म्हटलं जातं, असे महाराष्ट्रातले नामवंत गायनाचार्य आदरणीय पंढरीनाथजी महाराज कदम. एकदा जोरदार टाळ्यामध्ये महाराजांचं स्वागत करूया. अनेक पैसे देऊन सुद्धा त्यांचं गाणं ऐकायला मिळत नाही, पण आज काय भाग्य असावं अंबासनकरांचं. मी धन्यवाद देईल तुम्हाला. एवढं मोठं गायनाचं नेतृत्व ज्यांच्या गायनातून सध्या तरी महाराष्ट्राची सुरुवात होते असे पंढरीनाथ महाराज बरं का. परत एकदा टाळी वाजूया त्यांच्याकरता. आदरणीय महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे आभार व्यक्त करतो. पंढरीनाथ महाराजांच्या स्वरामध्ये आपला नाशिक जिल्ह्याचा स्वर मिसळतोय आणि अगदीच त्याच पद्धतीचं स्वरामध्ये उंच गाणारं, आता सोशल मीडिया मोठा प्लॅटफॉर्म ज्यांनी तयार केला, मोठं गायनाचार्य आणि मोठं नाव ज्यांनी आता सध्या तयार केलं, आदरणीय आमचे मिलिंद बाबा. मिलिंद बाबांचे एकदा कौतुक करूया. दोघांचे आभार व्यक्त करतो. मिलिंद बाबा तुमचे सुद्धा कौतुक आहे. आता मधी जे आमच्या पंढरीनाथ महाराजांनंतर जे चाल गायले 2 नंबरला, म्हणजे मागं म्हटले त्यांच्या, ते आपल्या या भागाचं वैभव आहे आणि उत्कृष्ट कीर्तनकार आहे. उत्कृष्ट कीर्तनकार तर आहेच आहे, पण स्वरही तितकाच गोड आहे, मनाला भावणारा स्वर त्यांचा आहे. आदरणीय आमची गोकुळ आबा, एकदा जोरदार टाळी वाजवायची आवाहन करता. इतकं तयारीचं गाणं आहे आणि दिसायला जसे तसंच आवाजही पण आहे. म्हणजे जसं वजन पाहिजे ना दिसण्यामध्ये, तसं आवाजात सुद्धा वजन आहे. गोकुळ आबा तुम्हाला सुद्धा धन्यवाद आहे. टाळी वाजवायची आवाहन करता, त्यांचे आभार व्यक्त करतोय. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय दीपक महाराज पाटील, उत्कृष्ट कीर्तनकार आहे. मला बोलतानाच कळलं होतं की कीर्तनकार असावे. एकदा सुंदर टाळी वाजवा आमच्या दीपक महाराजांकरता. एक कीर्तनकार दुसऱ्या कीर्तनकाराच्या कीर्तनात टाळ घेऊन उभा राहत नाही, पण दीपक महाराजांचं नेतृत्व अगदी दीपकाप्रमाणे मोठं आहे आणि म्हणून अगदी गोड टाळी वाजवायची त्यांना. त्यांचे धन्यवाद. भालदार चोपदार सुंदर आहे. आमच्या शिवदास महाराज बरोबर ना, आमच्या वारकरी शिक्षण संस्थेतले सगळे विद्यार्थी, त्यांचे पुतणे बरोबर ना, आदरणीय त्यांचे पुतणे आहेत. ही सगळी टाळकरी मंडळी आहे. इकडून सुद्धा आदरणीय व्यासपीठावर आदरणीय महाराज मंडळी आहे, विनेकरी बाबा आहेत, आदरणीय प्रसिद्ध सतीश महाराज आहे, त्यांना सुद्धा धन्यवाद. तबला पकवासाचं थाप दे चालायचे, तबला पकवासाचं गोड कॉम्बिनेशन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आदरणीय विवेक महाराज आहे, त्यांच्याकरता एकदा टाळी वाजूया. त्यांचे आभार व्यक्त करतोय. दुसरे विजय महाराज आहे, सुंदर वाजवतात, ते वाजवायला लागले की मला वाटतं माझं कीर्तन राहू द्यावं आणि त्यांचं वाजवणं ऐकावं. विजय महाराज तुम्हाला सुद्धा धन्यवाद. टाळी वाजवायची. त्यांना सुद्धा धन्यवाद. हार्मोनियम वाजवण्याकरता आदरणीय समाधान महाराज, ज्यांचा हार्मोनियम ऐकला की जीवाला समाधान मिळतं, असे समाधान महाराज, त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. आणि विशेष तत्वानं साऊंड बरं का, दादाचं नाव काय, सोनू भाऊ, सोनू दादांचा गोड असा साऊंड आणि आज दुधात साखरे बरं का, त्यांचेच मित्र आहेत आदरणीय विकी दादा आहे. ते दोघं मित्रही जीवलग आणि दोघांचंही गोड महाराष्ट्रात नाव आहे. सोनू दादा आणि विकी दादा, त्यांचा सुद्धा मोठा साऊंड आहे. काळू बाळू नावाचा महाराष्ट्रात प्रसिद्ध साऊंड आहे आणि दोघंही गोड आहे. आणि त्यांचा आता फक्त इथं एक आहे ना, रेडियम टाकून घ्या उद्या गेल्यावर, हा म्हणजे कळलं, म्हणजे कीर्तनकाराला कळतं की कोणता साऊंड आहे नेमकं. सोनू दादा तुम्हाला सुद्धा धन्यवाद. आज या व्यासपीठावर उपस्थित माझ्या समवेत आलेले आमचे राकेश दादा चौधरी, आपण सुद्धा उपस्थित राहिला. निखिल दादा, आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. मग आमचे ढवळेश्वरवरून सुद्धा की सप्ताह कमिटी आली बरं का ऐकण्याकरता. त्यांना इतकं वेळ लागलं की ते आज कीर्तन ऐकण्याकरता एवढ्या थंडीत सुद्धा उपस्थित आहे. अनेक पंचकृषीतून मान्यवर आलेले. आपल्या अण्णावर प्रेम करणारा हा परिवार 46 वर्षानंतर सुद्धा अण्णावर प्रेम करणाऱ्यांची एवढी गर्दी आहे, ही अण्णांनी कमवलेली पावती आहे. म्हणून सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतो. कॅमेरेवाले सुद्धा त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. गोड चॅनल तुमचं आहे. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून माझ्या चिंतनाला सुरुवात. आणि खरं तर महत्वाचं, ज्यांच्यामुळं मला एक कीर्तनाला येण्याचा योग मिळाला, मी 4 वाजता अशा परिस्थितीत होतो की म्हटलं महाराज काहीतरी ऍडजस्ट करा, कारण की नाशिकच्या पुढे गाडीच निघाना काय केलं ना. आणि म्हटलं महाराज काहीतरी करा. महाराज म्हणले काही बी करा, तुम्हाला यावं लागल. 9 वाजू द्या, 10 वाजू द्या, तुम्हाला यावं लागल. आमचे शिवदास महाराज बरं का, एकदा टाळी वाजूया. या भागात त्यांनी अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम केलंय. नाही तर इकडं आलं ना, पहिल्यांदा काय नव्हतं, इकडं
लांडगी कोळी सोडून काय दिसत नव्हतं. पण या भागामध्ये यांनी महाराजांनी सोनं पिकवलं. महाराज तुम्हाला धन्यवाद आहे. उद्याचे भावी कीर्तनकार भावी ज्ञानोबा आहे. बोलायचं झालं तर उद्याचे भावी मिलिंद महाराज आहे, उद्याचे बापू महाराज आहे, उद्याचे पंढरीनाथ महाराज आहे, उद्याचे विजय महाराज आहे, आबा महाराज आहे. ही सगळी मंडळी उद्या तयार होणार आहे. विजय महाराज होणार आहेत. असं गोड यांनी व्यक्तिमत्व तयार केलं म्हणून सगळ्यांना धन्यवाद देतोय. आणि माझ्या चिंतनाला सुरुवात मस्तक हे पाया मस्तक हे पायावर मस्तक हे पायावरे कहे पायावर या वारकरी संताच्या वारकरी ओ या वारकरी संताच्या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या वारकरी संताच्या आ मस्तक हे पायावर वारकरी संताच्या वारकरी संताच्या या वारकरी मस्तक हे पायावर वारकरी संताच्या या वारकरी संताच्या वारकरी संताच्या मग ऐका, एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये तुमचा आणि माझा जन्म झालाय. भाऊसाहेब दादा, माझं म्हणणं आहे की आपल्यासारखी माणसं जगात नाही. का माणसं जगात नाही? माझं म्हणणं म्हणण्यानुसार अनेक जर संतांचं म्हणणं जर काढलं, बरं काय आवाज येतो ना, मी जन्मातल्या एवढ्या पवित्र कुळातली माणसं आपणच आहे. का जहा डाल डाल पर सोने की चिडिया करते बसेरा, ओ भारत देश है मेरा. एवढ्या पवित्र कुळामध्ये जन्माला आलोय गड्या. किती पवित्र कुळ. महाराज म्हणले इथला रज रज कण कण घ्यावा आणि कपाळाला लावा देव पवित्र तो. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. एवढ्या पवित्र कुळामध्ये जन्माला आला. कशा करता? भजन गाण्याकरता. मग किती वर्ष होऊ द्या आपलं भजन असावं. कारण की का भजनानं दोष निघून जातात. रामकृष्ण नाम सर्व दोष हरण आणि जडजीवा तारण. हरी एक हा मंत्र सोपा आहे पण घेतलं पाहिजे. आज म्हणणं आहे अंबाशंकर बरं का, असं लिहिलंय शास्त्रानं की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? तुम्ही जरा खालची जरा बोलत चला, माहिती मला गार लागतंय पण बोलत चला. आई किती वेळा आंघोळ केली पाहिजे? 3 वेळा आंघोळ केली पाहिजे आणि एकदाच काय ती जेवलं पाहिजे. तुम्ही काय करताय? जरा मोठ्यानं बोला ना. तुम्ही काय करताय? तुम्ही 3 वेळा जेवताय आणि एकदाच बोला ना बोला ना बोला ना. वरून मलाही सांगताय, सांगायला तरी पटलं पाहिजे ना तुम्हाला. माझं म्हणणं नाही, कबीरदास महाराजांचं म्हणणं आहे. काय म्हटले ते? औटा हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, औटा हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. ए खाया पिया सुख से सोया नाक जमाना खोया. अरे खाया पिया सुख से सोया नाग जमाना खोया. भज मन नारायण तू भज मन नारायण. भजना करता आलोय भजन गोड असावं. का गोड असावं? पवित्र कुळातली माणसं. मी तर नेहमी सांगत आलो, आपण ज्या जिल्ह्यात जन्माला आला तो जिल्हा कोणता आहे? मोठ्यानं बोला, मोठ्यानं बोला ना. कोणता? कोणता जिल्हा? मला वाटतं नाशिक जिल्ह्यामध्ये. झोपायचं तर कोणीच नाही, डोळे उघडायचे माझ्या बघायचे. हा, कोणत्या जिल्ह्यात जन्माला आलात? बोला. जिल्हा कोणता? नाशिक जिल्हा. आणि नाशिक जिल्ह्यातला तालुका कोणता? तालुका तालुका कोणता आहे? सटाणा किंवा मालेगाव. कोणता? सटाणा. म्हणजे मालेगावकर तुम्ही आता 2 मिनिटं ऐका बरं का काय होतंय. हा हा, सटाणा तालुक्यात जन्माला. सटाण्याबद्दल काय बोलायचं? सगळ्यात जास्त परमार्थाची जाम पकड असणारा तालुका सटाणा तालुका. निवृत्ती दादावर प्रचंड प्रेम करणारा तालुका सटाणा तालुका. सगळ्यात जास्त भाविक मंडळी सुद्धा कोणत्या तालुक्यात आहे? सटाणा तालुका. कीर्तनाची आवड असणारा तालुका सटाणा तालुका. सगळ्यात जास्त भजनी परंपरेवर प्रेम करणारा तालुका सटाणा तालुका. सगळ्यात जास्त भाविक मंडळी सुद्धा कोणत्या तालुक्यात आहे? सटाणा तालुका. सगळ्यात जास्त चांगल्या प्रकारची शेती करणारा तालुका सटाणा तालुका. सगळ्यात जास्त आपल्या आई वडिलांची सेवा करणारा तालुका सटाणा तालुका. सगळ्यात जास्त बांध कमी करणारा तालुका सुद्धा कमी म्हटलंय. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का, माळा घालून माळा काढणारा सुद्धा तालुका
पलीकडच्या, आपला नाही म्हणलंय मी. हा एवढं अजून कीर्तन करायची मला, जाऊन नाही देणार तुम्ही घरी. म्हणले मग जागवा. कसं जागवा? म्हणले महाराज म्हणले जागवा. कसं जागवा? आता जागा हो आता जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा, आता जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा, आता जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा, आता जागा, आता जागा रे बाईनो जागा. ए सोने निजल्या, सोने निजल्या ना दोन्ही बागा, सोने निजल्या ना दोन्ही बागा, चोर निजल्या नाडोनी भागा, चोर चोर निजल्या नाडोनी भागा. ए सोने निजल्या ना दोन्ही बागा, सोने निजल्या ना दोन्ही बागा. चोर निजल्या नाडोनी भागा, चोर निजल्या नाडोनी भागा. आता जागा, 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 आता जागा रे बाईनो जागा, आता जागा, जागा, आता जागा, जागा, आता जागा रे बाईनो बाईनो. मग जागवावं आणि जागवून काय करावं? भजन करावं. भजनाकरता आलोय तर भजन गोड नसल तर माणसाचा जन्म व्हायला जाईल नाही तरी गेला जन्म वाया. आणि जन्म व्हायला घालवायचा नसल तर काय केलं पाहिजे? महाराज म्हणले जन्माची महत्वाची भूमिका आमची गोड असावी. ज्या माणसाच्या जन्मात भजन नाही त्या माणसानं जन्मात येऊन कमवलं काय? महाराज म्हणले सगळं काही भजनाकरता आलोय. मग अजून एका ठिकाणी गोड लिहिलंय, हे नरते हा दुर्लभ जाना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, ए शतवर्षाची गणना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वर्षाची गणना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा. म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना. वा वा वा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. म्हणा 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 म्हणा. म्हणलं पाहिजे. बस टाळी वाजवा, एकदा टाळी वाजवा. आणि एवढं जर गोड गायलं तर महाराज म्हणले वासुदेव म्हणण्याला काही अडचण नाही, पण म्हणलं पाहिजे. का म्हणलं पाहिजे? कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल बाबा श्रम सुख होईल दुःखाचे. भजन गाण्याकरता आलोय आम्ही. मग भजनाची मुख्य अवस्था जर माणसाकडं एक वेळ व्यवस्था नसली तरी चालेल, पण भजनाची अवस्था असावी. आणि ज्या माणसाजवळ भजनाची अवस्था आहे बरं का, महाराज म्हणले भक्तैसे जाण्याचे देवदास गेले आशा पाश निवारून. मग आम्ही भजन करावं. भजनामध्ये कर्म चांगलं होतं. का चांगलं होतं? बाकीच्या जगाचा विसर पडतो. आणि मग हे जर असेल तर आज 46व्या वर्षामध्ये सुद्धा आपल्या वडिलांप्रती हा भाव व्यक्त करणारा भांबरे परिवार महाराष्ट्रातला पहिला आहे. असलं पाहिजे भजन. का भजन असलं पाहिजे? भजनानं जन्मातली दुःख निघून जातात. अजून थोडं सांगू. महाराज म्हणले जन्मातलं महत्वाचं गणितच भजन आहे. ज्या माणसाचं भजन नाही शेवटी त्याचं भजन होतं. पण भजन असावं. का भजन असावं? जन्मातलं महत्वाचं गणित तेच आहे. आम्ही आलोत ना, ते कर्म करावं. आता मला वाटतं हे कर्म आहे. भजन म्हणजे एक मूळ व्याख्या त्याची कर्मच आहे. मला वाटतं तुम्हाला रेल्वे स्टेशन कुठं असेल इथं जवळ? मनमाडला. मालेगाव क्रॉस केलं का मला वाटतं इथून काहीतरी 100, 70, 50 किलोमीटर तुम्हाला रेल्वे स्टेशन आहे. समजा मनमाडवरून जर तुम्हाला पुण्याला जायचं, जाता येईल. इथले 4 जण गेले, अंबासनवाले 4 जण रेल्वे स्टेशनला गेले. कुठं गेले? मनमाडला गेले. त्यांना जायचं कुठं होतं? तुम्ही बोला चला. कुठं जायचं होतं? पुण्याला. तुम्ही जरा बोला चल, झोपायचं ना अजिबात. कुठं जायचं होतं? पुण्याला जायचं होतं. आणि गेले इथले अंबासनवाले 4 जण गेले.
आणि मग इथले 4 जण गेले. कुठं गेले? पुण्याला नाही गेले. लगेच कायला पुण्याला जात आहे? कुठं गेले? बोला, तुम्ही बोला चला. जरा ढवळे सुरुवाले तुम्ही जरा बोला चला. कुठं गेले? मनमाडला गेले. आणि जायचं तर कुठं? पुण्याला जायचं होतं. आजी बरं का गेले 4 जण मनमाडला गेले. पण अचानक गेले. रेल्वेचा नियम आहे. अचानक गेलं आबा बरं का, तर रेल्वेचं तिकीट भेटत, रेल्वे मिलिंद महाराज रेल्वेचं तिकीट भेटत नाही. दीपक महाराज रेल्वेचं तिकीट भेटत नाही. हे 4 जण गेले. पण होते कुठले? भाऊसाहेब महाराज कुठले होते? आंबासन मधले. आता आंबासन म्हणजे गाव म्हणजे अपडेट गाव. 16 प्रो नाही, 17 प्रो मॅक्स. आता यांनी काय केलं? 4 पण तिकीट भेटत नव्हतं म्हणून काय केलं? तिघांच्या खिशातून यानं एकानं 10 रुपये काढले. तिघांच्या खिशातले 10 काढले, माझ्या त्याच्या खिशातले 10 काढले. किती झाले? 40 झाले. शेजारीच त्या मनमाडच्या स्टेशनला एक असं नकली सापाचं दुकान होतं. त्या दुकानातून यानं एक साप खरेदी केला. 40 रुपयाचा साप खरेदी केला आणि शेवटच्या डब्यात तो आणून सोडला. त्याच्यात नेमक्या लाडक्या बहिणी बसल्या होत्या डब्यात. आणि यांनी साप पाहिल्यानंतर KYC करून बसल्या होत्या. आणि डब्यात साप. आता हे बसल्या होत्या. यांनी तो साप आणून सोडला. जसा साप सोडला त्यांनी 2 मिनिटं डबा खाली केला. कोणता डबा? शेवटचा डबा, जनरल डबा. जनरल डब्याचा अर्थ माहिती का काय? यारे लहान थोर सकळाशी येथे आहे अधिकार इति नाम जनरल डबा. नाही कळालं तुम्हाला? जनरल डब्याचा अर्थ हाय. आणि मग हे 4 जण डब्यात बसले होते. कुठले? बोला कुठले? आंबासनवाले 4 जण बसले. आणि 4 जण बसल्यानंतर सकाळी 7 वाजता बसले. यांना जायचं कुठं होतं? पुण्याला जायचं होतं. आणि सकाळी 7 वाजता बसले. 8 वाजले, 10 वाजले, दुपारचे 12 वाजले, 1 वाजले. आणि एक उठला. तिथं बाहेर एक साहेब होता. ब्लॅक अँड व्हाईट कपड्यावर एक साहेब असतो. साहेब आपण त्याला काय म्हणतो? टीसीचा लॉंग फॉर्म असा आहे की तिकीट चेक कर. त्या टीसीला विचारलं, साहेब कुठं आलो? साहेब म्हणले मनमाड मध्ये. काय डोकं बिकं फिरलं काय? सकाळी 7ला बसलोय. आणि मनमाड मध्ये कसं काय? साहेब म्हणले सकाळी 7 वाजता या शेवटच्या डब्यात साप निघल्यामुळं हा डबा इथेच ठेवण्यात आला. बाकी ट्रेन पुण्याला निघून गेली. तुम्हाला नाही कळालं हे काय बोलतोय ते? कारकर्माला लय महत्व आहे. आज मला वाटतं अण्णांचा सोहळा नाहीये हा सोहळा चाललाय. हा अण्णांचा सोहळा नाही. आज हा त्यांच्या विचाराचा सोहळा पार पडतोय. विचार जर चांगले असतील, हे म्हणतात ना जैशी करणी वैशी भरणी. आणि मग अण्णांचं कर्म जर चांगलं आहे तर हा 46वा पुण्यस्मरणाचा सोहळा. उत्तमची उरे कृती मागे, उत्तमची उरे कृती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे हो, उत्तमाची उरे कीर्ती मागे. म्हणे का मरण्याची सर्व, तुका म्हणे का मरण्याची सर्व. उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे. ओ तुका म्हणे का मरणाची सरे, तुका म्हणे का मरणाची सरे. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, कीर्ती मागे. टाळी वाजवा. एवढं गोड सांगितलं त्यांनी. असं वाटतं मुठभर साखर घेऊन तोंडात नेऊन घाला. एवढं गोड. तरी साखर कारखाना तुम्हाला लांब आहे. पण एवढं गोड गायलं. उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे तुका म्हणे का मरण्याची सरी. उत्तमची उरे कीर्ती मागे. आणि मग आहे ना बापाचं गणित मोठंच आहे. थोडस सामाजिक बाजू सांगितली, आता थोडी घरातली बाजू सांगितली. मला आल्यानंतर विजयदादांनी, राजेंद्रदादांनी, रामदासदादांनी, अनिलदादांनी सर्वच 4 जणांनी सांगितली बाजू आमच्या अण्णांची. माझी भारतीताई सुद्धा कीर्तन आल्यात ना, ताई आल्यात ना. आज अण्णांबद्दल बोलताना ना थोडे शब्द लिहून आलोय मी. जसं माझा परिचय करून दिला तसं वागलं पाहिजे. आता कीर्तनाच्या अगोदर थोडासा आवाज. कीर्तनाच्या अगोदर जसं सांगितलं तसं मी लिहिलंय. मी अण्णांबद्दल येता ना मी लिहिलंय. मला लिहायची सवय लहानपणापासून.
आणि माझ्या घरच्यांना नाव माझं लहानपणीच म्हणजे महाराज व्हायच्या अगोदर नव्हतो, जेव्हा लहान होतो ना तेव्हाच ठेवलं होतं. लिहिलंय अण्णा तुमच्याबद्दल. त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही अण्णा. त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही अण्णा. अहो सर्व संपुनी भक्त राहते तुमचेच नाते अण्णा. या किविल वाण्या बाळांची त्या अण्णा तुमच्या वाचूनच वाट वळते. पण खरी बापाची माया ज्याला बाप नाही ना हो त्यालाच कळते. असं म्हटलं गेलं अण्णा. बेटा गुंडा हो या घर मवाली, अरे बाप तो अपने असल में छुपा लेता है, बाप तो भिकारी हो या हो तबायत, बाप तो बाप होता है. जगातलं बापा इतकं मोठं अंतकरण नाही. बाप आजपर्यंत कुणी सांगितलं नाही. कदाचित आईबद्दल सगळ्यांना लिहिलं. आई इतकी मोठी झाली की बापाबद्दल कोणी लिहायला तयार नाही. पण सांगू, जगातला खरा सूत्रधार मात्र बाप आहे. एका दिवसाचा डबा तयार करणारी आई आहे, पण आयुष्यभराचा डबा दारात तयार करून आणणारा मात्र तो बाप आहे. जगातला सगळ्यात मोठा जर कोण असेल तर तो बाप आहे. अण्णा आज तुमच्याबद्दल बोलतोय, शब्द गाईवरून येतील. आज तुमच्याबद्दल बोलत असताना माझी ताई बसली आहे कीर्तनात. अख्खे एका लेकीला जर खरं खरं विचारलं, म्हणजे तुलाच नाही मला वाटतं सगळ्यांना जरी विचारलं, एका लेकीच्या माहेर, एका लेकीच्या जीवनात माहेर कुठपर्यंत असतं, तर एका लेकीच्या डोळ्यात पाणी येतं. लेक सांगते माझा बाप आणि माझी आई जोपर्यंत जिवंत आहे खरं खरं माहेर तिथपर्यंत असतं. पण सांगू, बापासारखा काळजी करणारा भाऊ असतो. भाऊ हा शब्द जर उलटा वाचला तर बहिणीच्या संकटामध्ये उभा असतो. त्याला काय म्हणतात, बोला बोला बोला, भाऊ असतं. आणि मग जगतातलं सगळ्यात मोठं गणित तोच आहे. म्हणून लिहिले शब्द, बाप करी जोडी लेकुराची वडी, बाप करी जोडी लेकुराची वडी, बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी. काय असतो बाप? माझा प्रश्न आहे तुम्हाला. माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? आवाज येतोय? ऐका. लहानपणी आई आपल्याला उचलून घ्यायची. आई आठवत आहे? आई उचलून घ्यायची. कुठे उचलून घ्यायची? आई उचलून घेताना कडेवर घ्यायची. पण बाप उचलून घेताना कुठे घ्यायचं आपल्याला? जरा बोला ना मला, उत्तराची अपेक्षा. कुठे घ्यायचा? खांद्यावर घ्यायचा. तुम्हाला माहिती का आई कडेवर का आणि बाप खांद्यावर का? सांगू ना. आई कडेवर घेते याचं कारण असं आहे, जे माझ्या डोळ्याला दिसलंय ते माझ्या लेकरांच्या डोळ्याला दिसावं म्हणून आई कडेवर घेते, समरेषेमध्ये घेते. पण बाप त्याच्या पुढचा विचार करतो, जे माझ्या डोळ्याला दिसलं नाही ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं म्हणून बाप उंचीवर घेतो. जगातला सगळ्यात मोठा बाप आहे. आणि म्हणून त्याची उंची मोजायला गेलं, आकाशाहीपेक्षा मोठा आहे तो. आमच्या अण्णांची उंची जर मोजायला गेलं, गावात पहिली वीज आणणारे आमच्या अण्णा आहे. गावातली पहिली समस्या सोडवणारे आमच्या अण्णा आहे. अण्णा तुमचं वर्णन करायला गेलं तर तुमच्या अगणित उपकार आहेत आमच्यावर. 46 वर्ष झालं तुमचं 46व्या पुण्यस्मरणामध्ये सुद्धा बोलून जाईल अण्णा. किती बोलायला जावं? आकाशाला उपमा द्यावी तुमची, पण आकाश नाही मोजता येणार तुम्हाला. का? आकाशाला का उपमा देता येणार तुमची? अण्णा, आकाश रंग बदलतं. कधी ढवळं होतं, कधी निळं होतं, कधी काळं होतं. पण आयुष्यभरामध्ये तुम्ही कोणता रंग बदलला नाही. आकाशापेक्षा महान आहात तुम्ही अण्णा. अजून थोडं बोलू पुढे. अण्णा, तुमची उपमा जगातल्या सगळ्यात मोठ्या समुद्राला द्यायला जावी, पण समुद्र सुद्धा तुमच्यापेक्षा कमीच आहे. का? समुद्राचं पाणी चवीसाठी कसं आहे? बोला ना. कसं आहे? खारट आहे. समुद्राचं पाणी चवीसाठी खारं आहे. पण आमच्या अण्णांना आम्हाला कधीच खारट प्रेम दिलं नाही. अण्णांजवळ गोड प्रेमाचा झरा होता. अण्णा मोठ्या आहात तुम्ही म्हणून बोललेत ना. काय म्हणलेत तुकोबारा? आपुली कुरवंडी वाळवणी, बाबा आपुली कुरवंडी वाळवणी, आपुली कुरवंडी मिरासीचा धनी एकाएकी
केला निराशीचा धनी एकाएकी केला निराशीचा धनी एकाएकी केला निराशीचा धनी टाळी वाजवा महाराजांकरता सुंदर गायलं. महाराज म्हणले काय केला मी राशीचा. आणि जगातलं सगळ्यात मोठं वैभव बापाच आहे. मी सांगत असताना ना थोडस बोलून जाईल. अजून माझं वय आहे ना, म्हणजे मी वय सांगण्याकरता नाही आलो भाऊसाहेब दादा, बरं का. माझं म्हणणं आहे दादा की आई वडिलाची पुण्य असल्याशिवाय पोराला सुद्धा काहीच करता येत नाही. पण आई वडिलाची पुण्य असावी. कायद्यातली माणसं आहे तुम्ही, थोडस बोलून जाईल. सध्या कोणाला धक्का जरी लागला ना महाराज, धक्का बरं का धक्का जरी लागला आणि शरीरातून रक्त जरी निघाला, हाफ मर्डर नावाचा गुन्हा लागू होतो. पण जगातला असं एकमेव कोर्ट आहे, एकमेव. तुमचा कोणताही गुन्हा होऊ द्या ना, कोणताही म्हणतो मी, कोणताही तुमचा कोणताही गुन्हा होऊ द्या, गुन्हा माफच केला जातो. त्या कोर्टाचं नाव आई वडील आहेत बस. आणि माझ्यासारखी पोरं म्हणजे कीर्तनात आलेली नाही बरं का. म्हणजे तुम्ही सगळे चांगले, ज्या अर्थी तुम्ही कीर्तनात आलात ना त्या अर्थी तुम्ही सगळे चांगले. सांगू का, माझ्या वयातली पोरं आईला म्हणत असतात कधीतरी, तुला काय कळतं, तू गप्प बस. म्हणतात का तुमच्याकडे, म्हणतात का आई तुला काय कळतं, तू शांत राहा, तू गप्प बस, काही काय म्हणतात. पण कधी कधी मी विचार करतो, आईला जर काही कळत नसतं तर लहानपणी आईनं आपल्या डोळ्यात काजळ भरवायच्या ऐवजी पुढे बोला ना हा मिरची नक्की. अरे जगातलंय ना त्यांच्या इतकं मोठं कोणी नाही. म्हणून प्रेम असावं आपल्या आई वडिलावर. मी तर सांगल मिलिंद बाबा बरं का, दीपकजी माझं आबा बरं का, मामा माझं वय आहे ना 26 आहे. म्हणजे मी वय सांगायला नाही आलो, पण माझ्या आज पंढरपूरच्या वाऱ्या 27 पूर्ण होत आहे. सांगू कसं, म्हणजे माझं वय 26 आहे पण माझ्या पंढरपूरच्या वाऱ्या 27 का पूर्ण झाल्या. ज्या वर्षी मी आईच्या पोटात होतो त्या वर्षी मला ती घेऊन गेलती. एक ती धरा 26 या आईची कृपा आहे म्हणून इथं बोलते, नाही तर काय माझं आई वडिलांची पुण्य असावं लागलं. आणि दादा तुम्ही 4-5 जण तुम्ही नाही हे केलं. पुण्यस्मरणाची भूमिका अण्णांची तुमच्यापर्यंत का आली माहिती का. अण्णांनी आजपर्यंत तरी कोणाचं वाटोळं केलं नाही. आणि ज्या माणसानं कधी कोणाचं वाटोळं केलं नाही त्याचा शेवट मात्र गोडच होतो, यामध्ये तिळ मात्र शंका नाही. फक्त शेवट गोड करण्याकरता माणसानं आयुष्यामधलं तुकोबाराच्या विचाराचं धन आमच्या जीवनात उतरवलं पाहिजे. याचसाठी केला होता अट्टहास, याचसाठी केला होता अट्टहास. भीमसेन महाराज जोशी असं आहे. याचसाठी केला होता अट्टहास. ओरिजिनल यासाठी केला होता अट्टहास. यासाठी केला होता तुम्ही अट्टहास. कॅसेट ऐकले असेल, कॅसेट. आता या कॅसेट मध्ये जसं होतं का तसंच तुम्हाला ओरिजिनल ऐकायला मिळेल. ऐका, याचसाठी केला होता अट्टहास. टाळी वाजवा. याचसाठी केला होता अट्टहास. यासाठी केला होता अट्टहास. टाळ्यावर जोर द्या. यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस, शेवटचा दिस, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. शेवटचा दिसा गोड व्हावा. शेवटचा दिसा आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने आणि मग टाळी वाजवा. मानवी जन्मातलं महत्वाचं गणित याच्यासाठी केला होता टास. मला माहिती होतं अशी गोडच मेजवानी मला मिळणार आहे आज कीर्तनात. आणि मग हे 4 जण एकत्र ठेवलेत म्हणल्यावर काहीतरी वेगळं होणारच ना. महाराज म्हणले याच्यासाठी केला होता टास. शेवट बरं पुढे म्हणले आता निश्चिंतीने पावलं विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची. मग हे शेवट कधी गोड होईल,
ज्या दिवशी आमच्या जवळ विचाराची परिपक्वता आहे त्या दिवशी गोड होईल. आणि मग काय शेवट गोड केला पाहिजे? महाराज म्हणले जगतामधलं पुनरपी जननम पुनरपी मरणम हे चालू राहणार आहे. किती वेळा जन्म यावे आणि नित्य व्हावे फजित. फजिती करण्यापेक्षा एक काम करा, मुक्त व्हा. आणि मुक्त कशाने होता येईल? सेवेतून मुक्त होता येईल. मग महाराज तुकोबार आहे, तुम्ही काय केलं? तुकोबार आहे म्हणले आम्ही मिराशी जोपासली. आमच्या मिराशीनुसार आम्ही चाललो, परिणाम त्याचा फायदा मिळाला. आणि ही मिराशी केली वडिलांची, परिणाम सेवा पांडुरंगाची झाली. अभंगाचं पहिलं चरण. माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पाळणे राखीला दारवंता, उपवास पाळणे राखीला दारवंता. तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पाळणे राखीला दारवंता, उपवास पाळणे राखीला दारवंता. माझ्या वडिलांची मिराची गा देवा, तुझी चरण देवा पांडुरंगा, वा वा वा. तुझी चरण देवा पांडुरंगा. माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, हे तुझी चरण सेवा पांडुरंगा. पांडुरंगा 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 पांडुरंगा. ए, टाळी वाजवा. गोड गायला अभंगाचं पहिलं चरण. माझ्या वडिलांची मिराशी. मिराशी या शब्दाचा अर्थ परंपरा. काय मिराशी? अजून एक प्रमाण याला लागून आमची मिराशी पंढरी. हा, आणि मग ही आमची परंपरा आहे. आणि ही परंपरा जर असेल तर संस्काराची परंपरा आहे. परंपरा काय? संस्कार चांगले. एक थोडंसं उदाहरण सांगाल आणि मग पुढे चालेल. मला यायचे तुकोबारायचं. 11 वाजलेत, पण मग तरी 5-10 मिनिटं घेतले तर चालेल ना? काय काही नाही ना? ऐका, परंपरा फार महत्वाची. आणि काय महत्वाची? परंपरेतून संस्कार सुद्धा तितकेच महत्वाचे. काय परंपरा आहे? आपलं गाव कोणतं गाव? अंबासन, बरोबर ना? अंबासन मधले एक पोरगणा डबल ग्रॅज्युएट झालं, बरं का? डबल ग्रॅज्युएट झालं दादा. आणि डबल ग्रॅज्युएट झाल्यानंतर ते आलं घरी. माझा आवाज येतो ना? आहे तुमच्याकडे? ऐका ना. अंबासन मध्ये आल्यानंतर डबल ग्रॅज्युएट झालं, ते घरी निकाल घेऊन आलं. पप्पा मला चांगले मार्क पडलेत. मग काय करायचं चांगल्या मार्काचं? ते म्हणले जमणार नाही, मला नोकरी करता जायचं, नाशिकला जायचं, चांगली नोकरी करायची, मुंबईला जायचंय, चांगली नोकरी करायची, पुण्याला जायचंय, चांगली नोकरी करायची. म्हणले मग ठीक आहे ना, जा ना, तुला कोण नाही म्हटले. पण म्हटले एक लक्षात ठेव, तुमच्याकडे दुग्ध व्यवसाय जरा कमी असेल का? हाय, बऱ्यापैकी आहे. आणि मग म्हटले आपल्याकडं 25 जर्सी गाय आहे. 25 जर्सी गाय ना, एका गायनं 20 लिटर दूध देऊ दे. 25 गुणुले 20 भाऊसाहेब दादा, 25 गुणुले 20 25 गुणुले 20 झालं किती? म्हणले 500 लिटर दूध झालं. 500 लिटर परत 500 रुपयाला 30 रुपयानं गुणवायचं. किती झाले? 15,000 रुपये दिवसाला पडतात. तू नोकरी करता का जाणार? महिन्याचे 15,000 रुपये घेणार. सिंपल सांगतो बरं का. महिन्याचे किती घेणार? बोला ना पोराव. 15,000 रुपये महिन्याचे. 15,000 तिकडे घेणार. इकडं आपल्याला दिवसाचे किती भेटतायत? बोला ना किती भेटताय? 15,000. पोराला पटलं. पोरग म्हटलं तिकडे जाऊन काम करण्यापेक्षा इथं काम केलेलं काय वावग आहे, हे आपण स्वतः उद्योजक होतोय. पोराला पटलं. पोरग रोज काम करायला लागलं. टाक चारा आणि रोज काम करायला लागलं. रोज काम करत असताना पोरग रोज महिनाभर मकाची घासाची जी ओझी असेल ती उचलायला लागलं. पण ओझी उचलून मणक्यात पडला गॅप,
चांगल्या डॉक्टरकडे गेलं. मनमाड जवळ होतं, इथून 25 किलोमीटर होतं ना, आपलं मालेगाव जवळ होतं ना, इथून जवळ गेलं, सटाण्याला गेलं आणि डॉक्टरकडे एक्सरा काढला आणि डॉक्टर म्हणले तुमच्या मणक्यात गॅप पडलाय आणि हा गॅप जर भरून काढायचा असेल तर तुम्हाला घरामध्ये गप बसावं लागेल किंवा नोकरी करावं लागेल. पोरग म्हणलं ठीक आहे जा तुम्ही नोकरी करतो. घरी आलं, इंटरव्ह्यू करणार जी कागद होती घरात, ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं, ती कागद घेतली आणि गेलं नाशिकला. गेलं एका नामांकित कंपनीमध्ये, विजय महाराज, त्याचा इंटरव्ह्यू होता आणि इंटरव्ह्यू देण्याकरता शिवदास महाराज ते गेलं आणि इंटरव्ह्यू देण्याकरता गेलं आणि आता काय करावं, 30 पोरांचा नंबर याच्या अगोदर होता मामा बरं का, 30 पोरांचा नंबर आबा अगोदर होता आणि 31वा नंबर याचा. हा म्हटला आज काय खरं नाही. त्या दिवशी साहेबाची घरी मंडळी बरोबर भांडणं झाली ती. साहेब एकही पोरग पास करेना, मोठ निघा असं धावायचो साहेब, एकही पोराला पास करेना. हे म्हणलं आपलं काहीच व्हायचं नाही, आपली पिशवी उचला आणि घरी निघा. पोरानं उचलली पिशवी आणि निघालं. ऑफिसच्या पायऱ्या उतरलं, जसं पायऱ्या उतरलं तसं ऑफिसच्या बाहेर ना अशा पोरांनी चपला अस्तव्यस्त काढल्या होत्या. पण यानं त्या चपला पाहिल्या आणि त्याच्या डोक्यात काय विचारायला काय माहित नाही. म्हणलं आपण इंटरव्ह्यू द्यायला पाहिजे आणि मग माघारी जायला पाहिजे. थोडेच नंबर राहिले. फिरलं माग, पण फिरत असताना त्या चपला अस्तव्यस्त पडल्या होत्या. त्या दिवशी माझ्याबरोबर एक आमच्या तिकडचे एक असे पाहुणे होते आणि माझ्याबरोबर कीर्तनाला आले म्हणजे तुम्ही नव्हते, दुसरे होते. हा कीर्तनाला आल्यानंतर एक चप्पल इकडे काढलेली, एक चप्पल तिकडे काढली. म्हणलं असं का केलं तुम्ही? ते म्हणले महाराज असं केलं तर चप्पल चोरीला जात नाही. मला त्या दिवशी कळालं. म्हणजे काय लोक टेक्नॉलॉजी आणतील काय सांगता येत नाही. हा आणि मग आहे ना, आणि मग त्यांनी काय केलं माहिती का, म्हणले सगळ्यांच्या चपला जुळून ठेवल्या. पॅरेगॉनला पॅरेगॉन, बाटाला बाटा. म्हटलं नको कोणाचा घाटा. सगळ्यांच्या चपला जुळून ठेवल्या आणि आतमध्ये आलं. आता थोडीशी कागद पडली होती, थोडं त्याला सवय होती. घरी शेण पडलं गोट्यात का उचलून टाकायची काय होती, सवय होती, संस्कार होते. कागद उचलली, कचरा कोंडीत टाकली. आतमध्ये आलं, लाईटी चालू होत्या त्या ऑफिस मधल्या. आता त्याला घरी उठलं का त्या गोट्यातल्या लाईटी बंद करायची सवय होती. ऑफिस मधल्या सगळ्या लाईटी बंद केल्या. आतमध्ये आलं, पाण्याचा जार नळ लीक होता, तो नळ बंद केला. आतमध्ये आलं, सगळे फॅन बंद केले. घरची सवय होती याला. आतमध्ये आलं आणि 31वा नंबर याचा लागला. मे आय कम इन सर? सर म्हणले यस कम इन. आतमध्ये आलं आणि त्याचं इंटरव्ह्यू करता जी कागद होती, निकाल होता, तो दिला सरांकडे. सर म्हणले त्याची गरज नाही, यू आर सिलेक्टेड, तू पास झाला. नाही सांगतो ना थांबा ना, अजून तर पास झालोय पण अजून तुम्हाला प्रश्न विचारला नाही. आलोय कुठून? आला शिकोटोणी. हे प्रमाण अपेक्षित होतं. हा पण ती बसत नव्हता, तिकडे नव्हतं बसत. हा कुठून आलाय आणि कोणत्या गावाचा आहे? जा शिकवण्या रे गावा, घरदार तुझे कुठे आहे? तो म्हणला अंबासन वरून आलोय. आणि मग कुठून आलाय? अंबासन. मग हे विचारायचं राहिले आणि तुम्ही मला पास कसं काय केलं? साहेब म्हणले त्याची काय गरज नाही, माझ्या समोर CCTV कॅमेरे लावले आणि कॅमेऱ्यात बघितलं तुझ्या अगोदरचे 30 जण आले पण एकाचंही लक्ष ऑफिस मधल्या चपला, ऑफिस मधली कागद, ऑफिस मधली कचरा, एकाही गोष्टीकडे लक्ष गेलं नाही. 31वा तू असा होता की हर एक गोष्टीकडे तुझं लक्ष गेलं. माझ्या नोकरी करता तू पास आहे, उद्या सकाळी 7 वाजता माझं ऑफिस जॉईन कर. पोरग म्हणलं साहेब तुम्ही केलं पास पण मी नापास झालो. साहेब म्हणले कस काय नापास झाला? साहेब ठरवलं होतं की स्वतःच्या जीवावर जीवनात काहीतरी करून दाखवायचं, पण आज एकदा पुन्हा सिद्ध झालं की माणसाच्या जन्मात आई वडिलाचे संस्कार असल्याशिवाय माणूस कोणत्याच परीक्षेत पास होत नाही. आई वडिलाचे संस्कार असावे लागतील आणि संस्कार जर असतील तर असा अण्णा साहेबांसारखा गोड सोहळा साजरा होतो. मग महाराज म्हणले शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला. बाबा शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला. माझा बहु गुण झाला, माझा बहु गुण झाला, माझा बहु गुण
गोडाच्या माहेरा शेवट तो भला माझा बहु गोड झाला. मग शेवट गोड कशानं होईल? आम्ही जी कीर्त केली ना त्याच्यातून आमचा शेवट गोड होईल. बरं तुकोबा आहे मान्य आहे. मग एखादा पुरावा असं सांगा की तुम्ही काय केलं, माझ्या आवडीचा पुरावा आहे. मी नेहमी सांगत असतो आणि इथं आल्यानंतर मला सांगितलं की तेवढा पुरावा झाला पाहिजे. आमचे भाऊसाहेब दादानी तुम्ही ऐकलंय बरं का, तुम्ही ऐकलंय पण यांना ऐकायचं. ते म्हणले महाराज तेवढं आवर्जून सांगा. सांगतो त्यांना. जुन्या काळात आपल्या वडिलांप्रती आपल्या पित्रांप्रती आपल्या घरामध्ये महिनाभर जीव घालायचो. दादासाहेब आपण त्याला काय म्हणायचो? तुमच्याकडे पित्राला काय म्हणतात? पित्र म्हणतात. पितर. हा त्याला एक पक्ष म्हणतात. कोणता पक्ष? भाजपा. आपलं पितृपक्ष. पितृपक्ष. हा. आणि मग तुकाराम महाराजांच्या घरी पित्र होते. तुकाराम निवडणुकीमुळे गोळ होते आता लागली ना. हा. आणि मग तुकाराम महाराजांच्या घरी पित्र. थोडा आवाज. आणि तुकाराम महाराजांच्या घरी पित्र तुकाराम महाराजांच्या पत्नीचं नाव जिजाबाई महाराजांजवळ आल्या. महाराज कुणी भाजीपाला दिला, कुणी गहू दिला तर घेऊन या. महाराजांनी उचलला विना, फुटकाच विना त्याला 2 तारा. आणि टाळ कशाची? दगडाच्या टाळामधून गायले. तुकोबाची अमृतवाणी पडता देवाची चाकणी. तुकोबाची अमृतवाणी पडता देवाची चाकणी. दगडाच्या टाळामधून गायले अभंग. दगडाच्या टाळामधून गायले अभंग. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. टाळी वाजवा. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. विठ्ठला माय बापा माय बापा विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. विठ्ठल विठ्ठल. जरा लीकडे ये, पलीकडे ये, पांडुरंगा नदी भरली चंद्रभागा. पांडुरंगा नदी भरली चंद्रभागा. पांडुरंगा नदी भरली चंद्रभागा. पांडुरंगा नदी भरली चंद्रभागा. आणि मग भजन करत करत निघाले. भजनातले अर्थ तर खरं तर तुकोबा राहायचे. काय खातो आम्ही कास या संगती. अरे तुकोबा राहायचं भजन पांडुरंग द्या आणि पांडुरंग म्हणे. आणि जागृती स्वप्नी पांडुरंग. भजन करत करत निघाले. भजनात तल्लीन झाले तुकोबा राय. आणि मग भजनामध्ये तल्लीन झाल्यानंतर तुकोबा राय निघाले. भजन करत 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 जुन्या काळात आई तुम्ही वावरात जायच्या. वावरात आठवतंय आजे? वावरात जायच्या. वावरात गेल्या की गोल मोठं रिंगण तयार करायचे वावरात. आणि हांड्यानं पाणी न्यायचं आणि त्या वावरात नेऊन त्या रिंगणावर नेऊन ओतायच्या. ओतलं का तुमचा मालक यायचा त्याच्यावर बैल फिरवायचा. आणि बरोबर बैल फिरली की जागा कडक व्हायची. कडक झाली का परत गावातून शेणाच्या पाठीमध्ये शेण भरून आणायची आणि ती जागा सारवायची. त्या जागेला तुम्ही काय म्हणायचे? काय म्हणायचे? मोठ्यानं बोला ना. काय म्हणायचे? खळ म्हणायचे. आता तुम्हाला कळते खळ, तुमच्या नातवंडांना विचारा बरं खळ. ते म्हणतील व्हॉट इज दिस खळ. काय कळणार त्यांना खळ. हा खळ्यावर जर तुम्ही गेलात गव्हाच्या 5 पेंड्या असायच्या. गव्हाच्या 5 पेंड्या. 5 सुंदा. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? 5 सुंदा. ज्वारीच्या 5 पेंड्या. मराठवाड्यात काय? 5 सुंदा. गव्हाच्या पुढच्या वंब्या. बाजरीची पुढची कणस. हा ज्वारीची पुढची कणस. मकाची पुढची असेल ते असेल. हा आणि मग ते झालं का धान्य घरी नेण्याकरता फॉर्च्युनर असायची. नानांनी आणली बाय. ती नाही. हा वाजू नका खरंच माहिती द्या. हा आणि मग फॉर्च्युनर नव्हती पण खरी शेतकऱ्याची फॉर्च्युनर तीच. कारण ती बैलगाडी म्हणजे खरी शेतकऱ्याची फॉर्च्युनर. आणि मग तुकाराम महाराज त्या खळ्यावर पोहोचले. सावकाराचं खळ. हो तुकशेट इकडे या इकडं. तुकाराम महाराज आले. कशा करता बोलवलं? सावकार. तुकाराम महाराज म्हणले गहू करू लागा. तुकाराम महाराज म्हणले आज काय जमणार नाही. आज आमच्या घरी पित्र आहे पित्र. आणि जर मी गेलो नाही माझी जीजी मला नाही पांडुरंगाला शिवाय देते.
सावकार म्हणले नुसतं लोकांना ज्ञान शिकवता, लोका सांगे मला माहिती तुमचं पाठ आहे. आणि यांचं एवढंच पाठ आहे पण मला माहिती आहे. हा यांचं लय काय पाठ नाही, फक्त माळ करायला कैची धरण्या करतात तेवढी प्रमाणे पाठ करतात. मी आता वारीला जायला बरं का अण्णा, बरं का मामा, वारीला जायला 2 दिवस लेट झालो. मला सकाळी अडवलं याकडं, मला आज अडवलं. मी निघणारच होतो आज, आता रात्री निघायची ना, मला अडवलं ना याकडे दीपक महाराज. मला काय म्हणले माहिती का, पंढरीचं वार करीन, वारी चुकून ये रे. त्याला म्हटलं माझं चुकलं, तू नाही गेला. तो म्हणला तुम्हीच म्हणता ठाईच बाई सोनी. अशी लोक लोय लोकांचं नाही म्हणावं घ्यायचं. हा तुकाराम महाराज म्हणले खरंय बोले तैसा त्याची वंदावी पावले. महाराजांनी घेतली ती काठी, लागले वंबे आणायला. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी भजन लागले करायला. पण पांडुरंग परमात्मा म्हणले खा शिव्या. कोणाच्या? जिजाबाईंच्या. आणि भाऊसाहेब दादा शिव्या खायच्या नाही म्हणून काय केलं माहिती का, पांडुरंगानं मारुतीरायला बोलवलं. मारुतीरा इकडे या. मारुतीरायला कशा करता बोलवलं? मारुतीरायला म्हणले बैलवा. मारुतीरायला बोलवलं, म्हणले कशा करता बैलवा? कशा कोणा करता बैल व्हायचे? तुकाराम महाराज तिकडे कामाला लागलेत, त्यांच्या घरी जायचे आपल्याला आणि त्यांच्या करता आपल्याला बैल व्हायचे. मारुतीराय म्हणले त्यांच्या करता बैल काय, तुकाराम महाराजांकरता बैल काय, त्यांच्या दारात कुत्रा बी होण्याकरता तयार आहे. व्हावे त्याचे द्वारी श्वान याते. आता बैलगाडीला किती बैल असतात बोला ना, याचे बोल की किती बैल असतात? 1 बैल असतो बरोबर ना. हा म्हणते ते मग 2 बैल असतात. 1 बैल तयार केला मारुतीराय आणि दुसरी हाक मारली गणपती बाप्पाला. अशी 2 बैल तयार केली. आता 2 बैल काय साधी होती वय, एक जीवाचा अवतार आणि एक शिवाचा अवतार. जुन्या काळात पोळ्याला गाणं म्हटलं जायचं कोणतं, ए जीवा शिवाची बैल जोड लावीन पैजला आपली पुढं, डौर मोराच्या मानचार डौर मोर होतं का नाही. आता ते नाही, आता गाणं नाही राहिलं ते, आता गाणं अपडेट झालं. कोणतं गाणं आलं माहिती का, पाटलाचा. हा हे जुना काळ होता. आणि मग देवानं बरं का आबा, देवानं 2 बैल तयार केली. 2 बैल तयार केली आणि गाडीमध्ये कणी भरली. गाडी निघाली पंढरपुरातून. पण पंढरपूर कुठे आहे? भीमात्रियक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मुकाशी 4 भुज त्याशी पाहिल्या 16,000 रे. नाचत जाऊ त्याच्या गावाखेडी सुख देईल वे. आणि पंढरपुरातून गाडी निघाली. गाडी पोचली तुकोबारायच्या दारात. पांडुरंगानं तुकाराम महाराजांचं रूप घेतलं होतं. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. आणि मग तुकाराम महाराजांच्या रूपात गाडी आली आणि दारात गाडी आली. जिजाईने म्हटले जिजाई बाहेर या. तुकाराम महाराजांच्या रूपात पांडुरंगानं हाक मारली. जिजाई बाहेर आल्या. गाडी बघितली, गाडीतलं मटेरियल बघितलं, महाराज बघितलं. जिजाई म्हणल्या इम्पॉसिबल, हे आमचे महाराज असू शकत. दाल में काला नहीं दालच काली लगती मुझे इधर. और बताता हूं दया इधर कुछ तो गड़बड़ है. हाँ अभिजीत मुझे इधर कुछ तो गड़बड़ लगती है. साळुंके हाँ सर जरूर कुछ तो गड़बड़ है. दया दरवाजा तोडना पडेगा. तुम्हाला नाही कळालं काय ना, आता कळलं काय ना, घरी गेल्यानंतर CID पाहिल्यावर कळलं. हा जिजाई म्हणल्या काहीतरी गडबड आहे. जिजाई म्हणल्या आंबाबाई का गेल्या अण्णा दि निर्गुण. ए आई अगं मालक बदललेत, पार मारतो सोडलाय, प्रपंचाला लागले. हे जर असेल खरं तर इथून पुढच्या काळात तुझी अजून धावपस. आंबाबाई म्हणल्या हे आलंय ना, हे आमचं आलंय, आमचं. तुमचं अजून गऊच करते तिकडे खाळ्यावर. आता काय करावं, सगळ्या जगाच्या मालकानं खाली घेतलं आणि तुकाराम महाराजांच्या घरी पितृजीव घातली. तुकोबाराय म्हणतात मागे पुढे उगा राहे संभाळीत आलिया घात निवारा. देव सांभाळ करतो गड्या. आणि म्हणून माझं म्हणणं आहे आपल्या वडिलांच्या परंपरेनं चला. आई वडिलांची सेवा जर केली हे सुद्धा देवाच आहे. तू का म्हणे माये बापे अवघी देवाची स्वरूपे. आणि मग माई आणि बाप ज्याच्या जवळ आहे त्याला तीर्थ करायची गरज नाही, केवळ काशी. त्यांना तीर्थाला जायची. बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाची, तेने न जावे तीर्थाची. पुंडलिक काय केले माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाची. तेने न जावे तीर्थाची. पुंडलिक काय केले, पुंडलिक काय केले. परब्रह्म उभे केले. हा आणि मग महाराज म्हणले हे सगळं काही त्यानं उभं केलंय. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. आणि मग हे जर गणित जर तुमच्या जवळ असेल तर समाधान आहे, समाधान. सध्या काय झालंय, सांगणार आहे समाधानी नाही ना ऐकणार आहे समाधान. सगळं बिघडून गेलंय गणित. त्या दिवशी कीर्तन संपलं विजय महाराज बरं का, शिवदास महाराज
भाऊसाहेब महाराज कीर्तन संपलं बरं का नाना. कीर्तन संपल्यानंतर माझी गाडी गावाच्या बाहेर निघली. आई बरं का अजय गावाच्या बाहेर माझी गाडी निघली. अडवलं ना मला 2-4 जणांनी. म्हणलं काय झालं अडवायला? ते म्हणले महाराज जरा प्रॉब्लेम झालाय. म्हणा दादा त्यांनी मला अडवलं. म्हणलं कसला प्रॉब्लेम? ते म्हणले महाराज तुमचं पाकिट दाखवा. जुन्या काळात पाकिट शब्द नव्हता. मानधन मानानं जे कीर्तन करायला धन दिलं जायचं इतिनाम मानधन. आणि मग मानधन मला भेटलं आणि मी निघालो होतो गावाच्या बाहेर माझी गाडी अडवली. आबा बर का गाडी अडवली आणि गाडीचे ते 4 जण आडवे आले का त्यांनी ते पाकिट मागितलं. मी पाकिट दिलं त्यांच्याकडं. त्यांनी त्याच्यातले पैसे मोजले जरा चेहरे पाडले. दीपक महाराज म्हणलं झालं काय चेहरे पाडायला? ते म्हणले महाराज इथून मागच्या कीर्तनकारांना तुमच्यापेक्षा दुप्पट पैसे भरलेत आणि तुम्हाला निम्मेच पैसे भरलेत. हा तुमच्यावर झालेला. बोला ना अन्याय असं म्हणले मला. म्हणलं आता काय करायचं? म्हणले महाराज हा तुमच्यावर झालेला अन्याय आम्हाला कदापि सहन होणार नाही. 5 मिनिटं जागेवर थांबा. याच्यात आम्ही दुप्पट करून आणणार. आता दुप्पट म्हणलं तुम्हाला नकोय का? मला नकोय का? मी जाम बारीक खुश झालो. मोगॅम्बो खुश नाही म्हणलं 15 मिनिटं नाही 5 मिनिटं नाही 15 मिनिटं जागेवर थांबतो. अण्णा त्यांच्या हातात पाकिट दिलं. ते त्या दिवशी गेलेत का अजूनही आले नाही. खुशाल टाळ्या वाजल्या. तुम्ही तुम्हाला काय पटलं पाहिजे माव पाकिट गेलं ते टाळ्या वाजल्या. माझं पाकिट म्हणजे बघा ना त्या दिवसापासून ठरवलं जेवढं मिळेल तेवढं घरीच न्यायचं. घरी द्यायचं नाही. म्हणून माझं सांगणं समाधान असावं. समाधान काय असावं? अरे सेवेत समाधान आहे. प्रमाण घेऊ का? सदा नाम घोष करू हरिकथा तिने सदा चित्ता समाधान. पण समाधान मिळेल पण संगत कोणाची करावी लागेल? वैष्णवा संगती सुख वाटे जीवा अनिक मी देवा काही ने अनिक मी देवा काही ने वैष्णवा संगती सुखवाटे जीवा वैष्णवा संगती सुखवाटे जीवा आणि कमी देवा काही ने आणि कमी देवा काही ने वैष्णवा संगती सुखवाटे जीवा वाटे जीवा वैष्णवा संगती वाटे जीवा अनेक मी देवा काही ने अनेक देवा काही ने वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे आणि मग संगतीतलं सुख महत्वाचं आहे. काय सुख आहे? महाराज म्हणले त्यांच्या संगतीत अर्धाक्षण जर बसलं तर ते वय शांती मत पापा अर्धाक्षण घडता. महाराज म्हणले मग संतांच्या संगतीत किंवा वैष्णवाच्या संगतीत किंवा पांडुरंगाच्या संगतीत आमच्या वडिलांचा संबंध काय? तर महाराज म्हणले वैष्णवाचं आणि आई वडिलाचं मन जसं आहे ना, जसं लेकुराचे हित वाई माऊलीची चित्त तशी आई ना, जसे बाप आहे ना तसे संत आहे. तुका म्हणे संत काय कसे संत आहे? तुका म्हणे हे आपलं लेकुराचे हित शेवटचे बघायचे. संत माये बाप हा तुम्ही संत माये बाप कृपावंत हा कायम मी पतित कीर्ती वाणू. आणि मग हे सगळं काही संत आणि मायबापाचं गणित जर असेल तर आम्ही केलं पाहिजे. का केलं पाहिजे? महाराज आम्हाला संतांनी सांगितलं टाळी वाजवली पाहिजे. घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. मग सोडलं पाहिजे. आता तुम्हाला कीर्तनात आलो मिळतो टाळ्या वाजवा. काही काही लोक आशी बसले आशीचे मी पहिल्यापासून पाहतोय आशीचे सोडलं सुद्धा नाही. आता सोडलं आता बोलले जाऊ द्या तुम्हाला नाही ओढलं बरं का वागच्याला बोललो तुम्ही लय माडवरा घ्यायचा. गार वाजवते त्याला आम्ही काय करायचं? तुमची टाळी राहू द्या तिकडं. टाळी वाजवली पाहिजे. सांगा बरं का काय टाळीचं महत्व मी नेहमी सांगत आलो. टाळीचं लय महत्व आहे बरं काय. तुम्हाला आजचं कीर्तन एवढं फायदे सांगतं. 11:15 वाजले. मला माहिती माझा वेळ संपलाय पण मागून आलेल्यांचे निदान 2 घास हाती लागलं पाहिजे त्यांचा विचार करतो. आणि मग आहे ना टाळीचं काय महत्व आहे थोडस फायदा सांगतो तुम्हाला. जे 2 हात दिलेत का या 2 हातात बरंच काय काय लोकांचे बांध करता येतात.
नाही नाही ऐका, टाळी वाजवता येते थोडं मॉनिटर. काय तर टाळी वाजवता येते थोडं सांगू. माझे इथं पुण्यात एक मित्र आहे, डॉक्टर कथे नाव आहे त्यांचं, नामांकित डॉक्टर आहे, नितू मांडके, हृदय विकारावर काम करणारे. त्यांच्या हाताखाली जे होते का तेच डॉक्टर कथे. आता महाराष्ट्रात टॉप 1 ला नाव आहे त्यांचं. हृदय नीट करणारे डॉक्टर आहे नितू मांडके. आणि माझं मैत्री त्यांच्या बरोबर. आणि माझं म्हणणं आहे अण्णा बरं का बाबा, माणसानं नेहमी शहाण्या माणसाजवळ बसलं पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे मामा, काय म्हणणं आहे? माणसानं बरं का दीपक महाराज, मिलिंद महाराज, माणसानं नेहमी कोणाजवळ बसलं पाहिजे? बोला ना कोणाजवळ बसलं पाहिजे? शहाण्या माणसाजवळ बसलं पाहिजे. पण माणसानं महाराज शहाण्याच माणसाजवळ बसलं पाहिजे. अति शहाण्या माणसाजवळ तेच रिकाम आहे, ते आपल्याला काय शिकवायचंय. म्हणून कोणाजवळ बसलं पाहिजे? बोला ना. ती जुनी म्हण वाट असेल तुमची, अति शहाणा त्याचा. आणि मग मी बसलो बरं का अजय, बरं का. हा तिला उठवतो, ती झोपली तर हा झोपू नको म्हणा. हा आणि मग आहे ना आज ऐक. आणि मग आहे ना मी त्यांच्याजवळ बसलो. म्हणलं डॉक्टर साहेब रोज लोकांना ज्ञान शिकवतोय की टाळ्या वाजवा, रोज म्हणतोय. टाळी वाजवल्यानं होईल काय? शरीराला काय फायदा आहे? प्रमाणालाही पाठीत आमची टाळी वाजवावी. महापापराशी केल्या ती होळी, एकच टाळी झाली लय लय. हा जो करील टाळ्यांची टाळी त्याशी लय प्रमाण पाठ आहे. पण टाळी वाजवल्यानंतर सायन्स विज्ञान सांगा शरीराला काय फायदा होईल? थोडं सांगू. आता गारठ्याचे दिवस लय फायद्याचं बरं का तुमच्या. एवढं जरी कीर्तनातून नेलं, अण्णांचं पुण्यस्मरण 46 सार्थकी लागलं. सांगू ऐका. त्यांना विचारलं, म्हणलं डॉक्टर साहेब लोकांना रोज म्हणतो टाळ्या वाजवा, पण ऍक्च्युअल मलाच माहिती नाही की टाळी वाजवल्यानंतर सायंटिफिक शरीराला काय फायदा होईल. त्यांनी मला सांगितलं, भारी पटवून सांगितलं. म्हणले महाराज ऐका 2 मिनिटं थांबा. कॅबिनचा दरवाजा लॉक केला, माझ्याजवळ आले, मला म्हटले टाळी वाजवा. मी 3 मिनिटं टाळी वाजवली. किती मिनिटं? 3 मिनिटं. आणि 3 मिनिटानंतर विचारलं तुमचा एक्सपिरियन्स सांगा, अनुभव सांगा. त्यांना अनुभव सांगितला की टाळी वाजवल्यानं माझ्या हाताला वेदना झाल्या. बरोबर. जोरात जर टाळी वाजवली, आता नका वाजू, घरी जाऊन वाजवा. हा जोरात जर टाळी वाजवली तर एवढ्या भागाला वेदना होतात. गावठी भाषेत जर बोलायचं झालं तर मुंग्या येतात. मुंग्या काय येतात? मुंग्या येतात. म्हणजे हा भ्रम काढून टाकायचा की मुंग्या फक्त 90 रुपयांनीच येतात. तुम्हाला नाही कळालं मला काय बोलायचं ते. जास्त समजणी वालो की इशारा कॉपी, आपलं कापी असतोय. हा आणि टाळी वाजवल्यानं काय आल्या? पोरं बोला काय आल्या? मुंग्या आल्या. आणि मुंग्या आल्या. म्हणलं डॉक्टर साहेब मुंग्या आल्या माझ्या हाताला. निखिलजी मुंग्या आल्या बरं का. आणि मग मुंग्या आल्या. आणि म्हटलं का मुंग्या आल्या राकेश दादा? म्हणलं या हातांमध्ये हजारो नाड्या आहेत. ते म्हणले डॉक्टर साहेब म्हणले हजारो नाड्या आहेत विकी दादा बरं का. आणि हे हात एकमेकावर जेव्हा आदळतात, आपल्या पांडुरंगानं भगवंतानं या हातातल्या नाड्यांना काही कार्य दिलंय काय? जो कोणी माझ्या विठ्ठल नामात टाळी वाजवल त्याच्या संपूर्ण शरीरातलं रक्त शुद्ध करण्याचं काम हातातल्या नाड्यांक दिलंय. आणि ज्यावेळेस आपण विठ्ठल नामात टाळी वाजवतो त्यावेळेस आपलं रक्त शुद्ध होतं. आणि रक्त शुद्ध झालेल्या माणसाला कधीच हृदयविकाराचा झटका येत नाही. म्हणून विठ्ठल नामात टाळी वाजवली पाहिजे, हा फायदा आहे. आता बास ना, बास म्हणतो मी, बास. म्हणजे मी कीर्तन सुरू झाल्यापासून म्हणतो टाळ्या वाजवा, कुणीच वाजवले नाही. आता फायदा सांगते बाम त्यासारखं तुटू पाडले आता. हा आणि म्हणून टाळी वाजवली पाहिजे. आणि टाळी वाजवल्यानं होतं काय? वाट चालतंय ती कुठली? टाळी वाजवावी, टाळी वाजवावी, टाळी वाजवावी, घोडी उभारा, टाळी वाजवावी, टाळी वाजवावी, टाळी वाजवावी, घोडी उभारावी, टाळी वाजवावी, टाळी वाजवावी, टाळी वाजवावी, घोडे उभारावी, टाळी वाजवावी, टाळी वाजवावी, टाळी वाजवावी, घोडे उभारावी. वाटती चालावी पंढरीचे, वाटती चालावी पंढरीचे, वाटही चालावी पंढरीचे, वाटही चालावी पंढरीचे,
कुठे भरावी टाळी वाजवावी कुठे उभारावी बाबा टाळी वाजवावी टाळी वाजवावी टाळी वाजवावी कुठे उभारावी मग कोणाच्या नावात वाजवावी त्याच्या नामात वाजवी ठोबा रखुमा हरी जय जय ठोबा रखुमाई रखुमाये ठोबा विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये हरे 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 विठोबा रखुमाये हरी 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 विठोबा रखुमाई कार्यक्रम बाकी आहे थोडा अजून. हरी 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 विठोबा रखुमाई हरी जय जय ठोबा हरी जय जय ठोबा पुंडरी गवरले हरी विठ्ठल ज्ञानदेव ओंकार पंढरीनाथ भगवान मानवले ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज विश्वगुरु संत निवृत्तीनाथ महाराज श्री संत समर्थ महाराज की जय ठोबार घुमाई जय ठोबार घुमाई हरी जय जय ठोबार घुमाई हरी जय जय ठोबार घुमाई ठोबार घुमाई ठोबार घुमाई ठोबार घुमाई ठोबार घुमाई पुंडरी गवरला हरी विठ्ठल ज्ञानदेव ओंकार पंढरीनाथ भगवान विश्वगुरु संत निवृत्तीनाथ महाराज की जय ठोबार घुमाई जय जय ठोबार घुमाई हरी जय जय ठोबार घुमाई हरी जय ठोबार घुमाई हरी जय ठोबार घुमाई घुमाई ठोबार घुमाई ठोबार घुमाई टाळी टाळी बोला पुंडरी कवरले हरी ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान भगवान की जय महाराज की जय श्री संत समर्थ महाराज महाराज जय राम ठोबार घुमाई हरी जय ठोबार घुमाई जय जय ठोबार घुमाई जय जय ठोबार घुमाई हरी हरी जय जय ठोबार घुमाई जय जय ठोबार घुमाई हरी जय ठोबार घुमाई जय ठोबार बार घुमाई ठोबार घुमाई बार जय जय ठोबार घुमाई जय जय ठोबार घुमाई बार ठोबार घुमाई जय ठोबार घुमाई ठोबार घुमाई जय ठोबार घुमाई पुंडरी कवरले हरी विठ्ठल ज्ञानदेव ओंकार भगवान भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संत समर्थ महाराज की जय ठोबार घुमाई माऊली ज्ञानेश्वर माऊली माझा वेळ संपलाय.